भाजप आणि शिवसेना रोखण्यासाठी काँग्रेस वंचितला सोबत घेण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस वंचितला किती बरोबर घ्यायचा प्रयत्न केला तरी वंचित काँग्रेस बरोबर जाणार नाही. कदाचित उभाटा गटाबरोबर यमान जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु आम्ही महायुती म्हणून हे सर्व निवडणुका लढणार आहोत. मावळणी शिवसेनेची जरा जोडीता वाढली काय दिसून येते ना, नेत्यांच्या विरोधात आरोप जरी केले तरी मांडीला मांडी लावून बसणं याचा अर्थच आहे की यमान बरोबर जाण्याचे शुभ संकेत आहे. उद्धव ठाकरे शिंदीश्वर नेमके भाजप सोबत गेला. मी ठरवलं असतं तर भाजप सोबत गेलो असतो, पण मला भाजप विरोधात लढायचा. भाजप विरोधात लढा, भाजप बरोबर राहा, काय आम्हाला त्याची काही घेण देणे, परंतु हे टोमणे मारणे बंद करा. टोमणे मारून राजकारण चालत नाही. तुमच्यातली होणारी गळती ही रोखायचा प्रयत्न करा. मी वारंवार सांगतो, टोमणे मारून लोकांना बदनाम करून तुमचं दुकान वाढणार आहे असं काही समजू नका. जे दुकान आता संजय राऊत बंद करण्याच्या तयारीत आहे त्याच्याकडे लक्ष दिलं तर बरं होईल. अदानीच्या कशामध्ये मुंबई घालण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलेला आहे. अरे हे आता जसे जसे निवडणुका जवळ येतील ना, अदानीच्या घशात मुंबई घालणार, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मराठी माणसाच्या हक्कासाठी आम्ही लढणार, हे सगळे बोगस वाक्य हे वापरणार. परंतु आता मराठी माणूस जागृत झालेला आहे. मराठी माणसाला माहिती आहे की यांनी असंच मूर्ख बनून गेली 25 वर्ष या महानगरपालिकेवर सत्ता गाजवली आणि जे खड्डे झालेत, निर्माण झालेत, जे काय ऍक्सिडेंट झाले त्याला हे जबाबदार आहेत. पाप झाकण्यासाठी केलेला हा केविलवाना प्रयत्न आहे. महाराष्ट्र पूर्वीचा वेगळा, आताचा यांची असलेली युती वेगळी. यांनी युती केली ती सत्तेसाठी केली, विचाराला गाडून सत्तेसाठी यांची जी काही मजबुरी होती ती त्यांनी दाखवून दिलेली आहे. परंतु आता भविष्यामध्ये काँग्रेस यांच्या बरोबर राहणार नाही आणि शरद पवार साहेब तर राहणार.